दारुगड बये दारुगड कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर मांजेकर पैठणी घेऊन आला होम मिनिस्टर वहिनी उघड कनडा होम मिनिस्टर रोज वस्तूचं देणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गंधर्व नगरी मोशी पुणे या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ मीना भरत जगदाळे या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. श्रावण महिना सुद्धा सुरू झालेला आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. नेमकं तसंच झालेलं आहे. आता गेला पाऊस पण कोणत्याही क्षणी येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. कधी ऊन येईल कधी पाऊस आणि पावसाची बरसात सुरू होईल. संसारात सुद्धा तसंच असतं. कधी सुख कधी दुःख. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया जगदाळे कुटुंबाला. नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा घ्या. होम मिनिस्टरच्या शुभ मुहूर्तावर भाऊजी येते घरा भरतरावांचे नाव घेते मंगळसूत्र हाच दागिना खरा. अरे वा वा वा. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. आणि ह्या माझ्या मोठ्या नणंदबाई. नमस्कार. आणि ह्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. ही माझी पुतणी. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. आणि हा माझा मुलगा. नमस्कार. आणि बाकी सगळे गंधर्व नगरी नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सगळ्या मैत्रिणी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सोन्याच्या ताटात चांदीची फुलवात प्रदीपरावांचं नाव घेऊन करते होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुरुवात. सोनं नको चांदी नको नको मला सरी नरेंद्रराव म्हणतात पैठणी आण घरी. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माझं ॲक्च्युली माहेर तिकडे सातारा जिल्ह्यात जयराम स्वामीचे वडगाव म्हणून आहे. कुठे कुठे? सातारा. मला नाही माहिती, मी नाही गेलो. खटाव तालुक्यात जयराम स्वामीचे वडगाव आहे. अच्छा. पण जॉबच्या निमित्ताने वडील गुजरातला बडोद्याला पहिल्यापासून तिकडेच मग सेटल झाले. तुम्ही पण गुजरातला होता? हो. मग आमचं बालपणच तिकडे गेलं. तुम्हाला गुजराती येत असेल? हो. પછી મને આજે ઢોકળો છે કે ઢોકળો જોઈએ છે કે તમને શું જોઈએ છે? મને થેપલા काय જોઈએ नाही છે? आणि मग सगळं बालपण तिथे गेलं? हो. बालपण कोण तिकडे कोण गेलं. होतं घरी? घरी वडील होते माझे. ते पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर होते बडोद्याला. अच्छा. आई, 2 भाऊ आणि बहीण म्हणजे आम्ही 4 भावंड. मिस्टर काय करतात? मिस्टर पोलीस डिपार्टमेंटमध्येच आहे. अरे. आणि आता रिटायर्ड झाले. पण मला सांगा घर आहे की पोलीस स्टेशन आहे? बोलवा मिस्टरांना. आहो या. या या. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठे गेलं सगळं? माझं सातारा जिल्हा मसूर तालुका कराड जिल्हा सातारा. मग तुमचं बालपण कसं गेलं? आमचं बालपण फार हालाकीत गेलं. म्हणजे हसत गेलं हालाकीत आणि पण चांगलं गेलं. आई बाबा काय करायचे? आई वडील शेती करायचे. शेती. म्हणजे आई घरातच असायची, वडील शेती करायचे. एखादी गोष्ट मागितली की मिळायची का बाबांकडून? नाही, त्यावेळी मिळायचंच नव्हते. नाही. कारण त्यावेळीचा काळच वेगळा होता. तुमचं बालपण कसं गेलं? माझं बालपण शहरात गेलं तिकडे बडोद्याला. मग आम्ही गावी म्हणजे वर्षातून एकदा वडील म्हणायचे गावाची सवय हवय तुम्हाला हवी म्हणून मग आम्हाला घेऊन येत होते वर्षातून एकदा असं मे महिन्याच्या सुट्टीला. हो, गावी शेतात वगैरे जरा बरं वाटतं ना. मग वडील पोलीस मध्ये. हो. पण नवरा मुलगा पण पोलीसचाच. ते आता शेवटी योगायोग. त्यांना इच्छा होती की जावई पोलीस डिपार्टमेंट मधलंच असावा.
अशी इच्छा होती त्यांची. आणि तुम्ही कधी बघितलं एकमेकांना? आम्ही बघितलं नव्हतं तसं, काहीच बघितलं नव्हतं. आणि हे पूर्वीपासून तिकडे गुजरातमध्ये होते आणि आम्ही गावाकडे होतो. मग आमचे नातेवाईकच आहेत, आईचे नातेवाईक. माझे आजू तेच सासरवाडी पण तेच आहे. पण झालं काय, मी वायरलेस डिपार्टमेंट पोलीस वायरलेसमध्ये असल्यामुळं साताऱ्यात MI औंध रिपीटर गाव औंध आहे, औंध MI देवीचं तिथे एक वायरलेस स्टेशन आहे डोंगरावर. तर तिथं माझी ड्युटी होती. तर त्यावेळी हिचे चुलते आहेत ना, ते फोटो घेऊन आले होते हिचा. डोंगरावर? डोंगरावर. बरोबर. मुलगी दाखवायला मला. मग तो फोटो बघितला मी आणि फोटो बघितला मग मी गडगडत खालीच आलो एकदम. फोटोही पडला, फोटो हरवला, फोटो सगळं मी गडगडत खाली आलो. आणि प्रेमात पडले? प्रेमात पडले. पण मला तुम्हाला विचारायचंय की तुमचा फोटो त्यांना दाखवला, तसं त्यांचा फोटो तुम्हाला दाखवला? नाही. मग ते डायरेक्ट पाहिलंच आले ना. आणि जुने नातेवाईक असल्यामुळे कसा माझ्या सासूबाईंचं माहेर आणि माझं माहेर एकच ना, असं त्यामुळे माहितीत होतं. माहिती होती, म्हणजे माहितीतले असे म्हणजे. अच्छा, मग भेटलात कधी दोघे? नाही, भेटलो नाही. ह्यांना पाहून गेल्यानंतर ह्यांना परत म्हणजे भेटण्याची इच्छा झाली तर ते मित्रांना घेऊन आले. पण आमच्याकडे सातारा जिल्ह्यात काय पद्धत आहे, घोषा पद्धती, स्त्रिया बाहेर नाही, खूप स्ट्रिक्ट. तर ह्यांनी साडी आणलेली होती माझ्यासाठी. भेटू तर दिलं नाही माझ्या काकांनी वगैरे, थोडी साडी आणली, दिली. काय झालं मग? नाही ते म्हणले एकदा मुलगी दाखवली ना, पुन्हा मित्र असू नाही तर नवरा असो ठरलं तर परत दाखवत नाही आम्ही. अरे देवा, काय करणार आता? साडी घेतली परत आणली ती माघारी. तुम्ही घेऊन आलात? हो. तुम्ही पण साडी नाही देणार? बरोबर आहे. मग काय, कसा आहे स्वभाव त्यांचा? चांगला आहे, तसं प्रेमळ आहेत, पण किंचित तापट आहेत. ते असणारच ना. शेवटी पोलीस डिपार्टमेंट मध्ये ते त्यांना शोभलंही पाहिजे. बरं, घरात कोण उलट तपासणी घेतं? घरात मीच घेतो उलट तपासणी. तुम्हीच? हो. काय सांगता? पण माझी पण होती डबल उलट तपासणी. यांचा स्वभाव कसा आहे? नाही, यांचा स्वभाव शांत आहे, पण खवळ की जास्त कोणाला ऐकत नाही ना. हो काय? हो. म्हणजे एकदम भडक. मग मी बाहेर निघून जातो घरात. सोपा उपाय, सोपा मार्ग निवडलेला आहे तुम्ही. हो. पण मला सांगा, तुमची परिस्थिती लहानपणी हालाकीची होती. पुढे नोकरी वगैरे सगळं करत तुम्ही हळूहळू जे काही बसतान बसवलं. मग लग्नाच्या वेळेला तुमची परिस्थिती कशी होती? माझा म्हणजे आमचा मोठा भाऊ होता ना, तो पहिल्यांदा नोकरीला लागला. त्यांना आमच्या मामाने नोकरीला लावलं MSCB मध्ये. तर त्यानंतर भावाने आमच्या सगळे परिस्थिती सुधारली आणि सगळे आम्ही शिकलो. 3 बहिणी आणि 2 भाऊ, आम्ही सगळे शिकलो. मग आता यांच्या येण्यानं तुमच्या संसारामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये काय प्रगती झाली असं वाटतं? 100% प्रगती चांगली झालेली ह्याच्यामुळे. आणि माझ्यात बी सुधारणा झाली. मी साधा याला गाबाळा होतो, असं इन्शर्ट नव्हता, काय नव्हता. त्याच्यामुळे स्टाईल बदलली, केसाची इन्शर्ट. आणि आता हिनं काल सांगितल्यामुळे मी डाय बी करून फेशियल वगैरे केलं आम्ही. फेशियल? हो, केलंच नव्हतं आयुष्यात, मी पहिल्यांदा केलं काल. काय सांगताय? होय सर. वहिनी काय करायला लावलं ते त्यांना? होम मिनिस्टर येणार म्हणून फेशियल करायला लावलं? आपण येणार म्हटल्यावर जरा स्पेशल हवे ना थोडं, म्हणून फेशियल केलं. कारण हा आयुष्यातला खूप महत्वाचा क्षण आहे. थँक्यू. तुम्ही येणार म्हणून खरंच आम्ही तुमचे फार आभारी वाटतो, कारण तुम्ही आम्हाला भेटलात. आमचे स्वप्नात बी नव्हतं, परमेश्वराची इच्छा होती तुमची ना आमची. आणि 3-4 दिवसा अगोदर हे म्हणत होते, कार्यक्रम आम्ही रोज पाहतो की हे आपल्याकडे जर झालं तर किती बरं होईल असं. आणि त्या 2 दिवसांनी SMS, म्हणजे आम्ही SMS करतच होतो, तो योगायोगाने. हो की नाही? म्हणजे किती पारदर्शक यंत्रणा आहे. आता कोणाला मिस करताय? आई माझी कुठे? बडोद्याहून. सगळे बडोद्याला असतात ना आता. मुलींचं काय, तुमचं काय म्हणणं आहे? आई बाबांबद्दल काय सांगाल? आई बाबा दोघंही चांगले आहेत माझे, खूप स्वभाव छान आहे. आणि दोघांनी खूप कष्ट केले आत्तापर्यंत, खूप हलाखीच्या दिवस काढलेले हलाखीचे, आणि आम्हाला शिकवलं एवढं ह्याच्यामध्ये. आणि म्हणजे स्वतःची हौसमौस बाजूला ठेवली आणि आम्हाला शिकवलं. आमच्या डोळ्यात कधी पाणी येऊ नाही दिलं त्यांनी आत्तापर्यंत. आता यानंतर हे वजन सांगणार तितकं वजन गोळा करायचं आहे. कमीत कमी 5 वस्तू, जास्तीत जास्त किती वस्तू तुम्ही आणू शकता. आणि वजन आहे आता 490 ग्रॅम. म्हणजे अर्धा किलोपेक्षा 10 ग्रॅम कमी. वेळ सुरू झाली. वेळ आहे 2 मिनिटाची. ठेवते. पटकन ठेव. बसू नका.
30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिले फक्त. 490. वाटी प्लास्टिक एक मिनिट पूर्ण झालं. थांबा 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 बस. अंगठी ठेवा अंगठी ठेवा अंगठी ठेवा. सुपारी काढा सुपारी काढ. नको नको कमी करायची. शेवटची 50 सेकंद. नाही कमी. ते मागचं पडलं. 40 सेकंद राहिले. 40. बस 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 काढा काढा. बस 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 काय नाही होते. ठेवा बस बस. 1 ग्रॅम जास्त आहे. 30 सेकंद राहिलेली आहेत. सुपारी ठेवा सुपारी ठेवा. ते काढा. 20 सेकंद राहिलेली आहे. हा हा झालं झालं झालं. नाही झालं. ठेवा 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 ते पटकन ठेवा. बांगडी बांगडी. 1 रुपयाचं कॉइन काढा मग. 1 रुपयाचं कॉइन. नाही 10. बस बस बस. 9. बस 8. 8. 7. 5. बरोबर 4 सेकंद राहिलेले असताना हा खेळ पूर्ण केला. बघूया किती वस्तू आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. 15 दुणे 30. 3000 रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे. नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुमचंही स्वागत. यांना बोलतं करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की त्यांनी स्वभावामध्ये कुठला बदल केला पाहिजे. त्यांनी स्वभावामध्ये आता म्हणजे आता रिटायरमेंट झाले त्यांचं, तर जास्तीत जास्त आराम करावा, शांत राहावं आणि खूप शांत माइंड पण शांत ठेवावं. काय हो, मान्य आहे? आनंदाने राहावं. मान्य आहे ना. पटलं बाबा एक तरी. आणि यांनी काय बदल करावा. त्यांनी काय बदल, ह्यांना पण राग येतो माझ्यापेक्षा जास्त असं घेऊ. फक्त भांडी दारं आपटू नये. शांत काय करता हे भांडी आणि दरवाजे आपण थोडी खेचाखेची चालली. आता तुम्ही सगळ्यांनी बोलायचंय. हा, या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं सांगा. आदर्श जोडी आहे आणि अशीच शेवटपर्यंत राहावा असं तुमचं म्हणणं आहे. आमच्या आवडत्या पार्लरवाली नाही कपलच आवडतंय. अरे पार्लर म्हणजे ह्यांचंच पार्लर आहे आणि त्या म्हणजे कुणाला फुकट आहे. जेंट्स अलाउड नाही त्यांच्या पार्लर. तुमचं काय म्हणणं आहे. दोघंही काका काकू एकदम मनमिळाऊ आहेत आणि एन्जॉय करणार आहेत. मम्मी पप्पा मिळून मी खूप आनंदी आहे आणि त्यांच्यासाठी मी नक्कीच आज खूप शिकले. अरे वा, हीच इच्छा आहे त्यांची, दुसरं काही नाही. आता अभिनय करणार आणि हे सगळेजण ओळखणार का बघूया, कारण इतकी तज्ज्ञ मंडळी आतमध्ये आलेली आहेत. मराठी चित्रपटाचं नाव. वेळ आहे 45 सेकंदाची आणि ओठांची हालचाल झाली तर मात्र बक्षीस जाणार. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. लगेच ओळखला. माझ्या मते गंधर्व नगरीत कोणी घरात कामच करत नाही. 24 आवर्स फक्त झी टॉकीज बघत असतात. झी मराठी. अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे झुमके. मराठी गाणं आणि गाण्याचा अभिनय. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. ओठांची हालचाल. उषा काल होता होता देव बिलांची देव फुलं तर बाई मोर पिसारा. ते चांगलं करताय. जवळ आलाय तुम्ही.
नभार प्रहारी नभार प्रहारी सकाळच्या झाले मोकळे 10 9 8 7 6 5 उजून आला आकाश पुढे काय आकाशी झेप घेणे 2 आकाशी झेप 1 वेळ संपली. तुम्ही गाणं नाही म्हटलं, गाणं म्हणायला पाहिजे होतं. जवळ आला होता. हे जवळ आले होते. कसं काय म्हणा, सांगा काय होतं. तुम्ही मराठी उजून आलं आकाश रामाच्या पारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. झालं ना तुमच्याकडे, झालं गडबड आणि गेलं बक्षीस. आता यानंतर म्हण ओळखायचं. म्हण बोलायचं नाही, बोलायचं नाही, बोलायचं नाही. सगळे हुशार लोक आतमध्ये आहेत. बोला लवकर. हात दाखवला ह्या ओळखेपर्यंत ते अभिनय करून करून जमले होते. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. अभिनंदन. आणि आता आजच्या भागात पैठणीच्या खेळात कोणाचं नाव जाहीर होणार आहे ते बघणार आहोत. त्यासाठी एक चिठ्ठी यामधली काढा. नाव आहे प्रियांका गारबोटे. कोण आहे? टाळ्या वाजवा. नाव सांगा. प्रियांका गारगोटे. माहेर कुठलं? भोसरी. भोसरी. इकडे कशा काय आलात? लग्न झाल्यावरती. कुठे राहता? गंधर्वनगरी G8 मध्ये. तुमच्या घरातलं कोण आहे आता इकडे? कोण नाही. कोणी नाही, काळजी करू नका, आम्ही सगळे इकडे आहोत तुमच्या इथे. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठण. दोघींनाही 10-10 संधी. हा उतार आहे गंधर्व नगरीत प्रवेश करण्याचा. या ठिकाणाहून तो चेंडू सोडायचा प्लास्टिकचा आणि वेगवेगळे अडथळे ठेवलेले आहेत. जर कुठल्याही टप्प्यावरती तो चेंडू थांबला तर 1 गुण मिळणार आणि त्याचबरोबर हा चेंडू खाली जाऊन खाली असलेल्या रिंगमध्ये थांबला तर 2 गुण मिळणार. दोघींना 10-10 संधी आहेत. या ठिकाणाहूनच हा खेळ खेळायचा आहे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. आधी टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. चला टाका. आता 5 तुम्ही टाका. घ्या, सगळे टाका. तुम्ही सगळे टाका. 4 गुण आतापर्यंत. 5.
6 7 तुमच्याकडे 5 संधी आहेत. 5 दुणे 10 पण गुण होऊ शकतात. शांतपणे खेळा. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांसाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजच्या भागात उपविजेत्या ठरल्या गारगोटे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. पाऊस सुरू झालेला आहे. टेन्शन एवढं आहे. टेन्शन स्वतः भिजण्याचं नाही आहे, पैठणी भिजली तर काय. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जगदाळे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. गंधर्व नगरी मोशी या ठिकाणी अत्यंत उत्साहात रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.